रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्यापासून भारत दौऱ्यावर येणार असून अनेक अर्थांनी त्यांचा दौरा महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात येत आहेत. पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान S-400 आणि सुखोई 57 संदर्भातला करार अजेंड्यावर असेल, असं रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमधल्या लष्करी उद्योगांमध्ये इतर लष्करी व्यापारासाठी सातत्यानं चर्चा सुरू आहे. भारतीय लष्करात रशियाची 36% शस्त्र असून हा व्यापार असाच सुरू राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्ली दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधातल्या लढाईत रशिया कायमच भारतासोबत आहे, असंही पेस्कोव्ह म्हणाले. रशिया युक्रेन युद्धासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचा रशियाला आदर असल्याचं ते म्हणाले. या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मदत करण्याच्या भारताच्या तयारीचं त्यांनी कौतुक केलं. भारत रशियाचा अत्यंत जुना आणि विश्वासार्ह मित्र आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान भारत आणि चीन यांच्या समवेत असलेलं सहकार्य अधिक उंचावत नव्या स्तरावर नेण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. ऊर्जा, उद्योग, अंतराळ क्षेत्र, कृषी आणि इतर क्षेत्रातल्या प्रकल्पांचं सहकार्य उंचावण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी मॉस्को इथं सांगितलं.